की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील, यात काही शंका नाही. सर्वप्रथम टाळ्या वाजवणाऱ्यांना आणि रवींद्र चव्हाण साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली. का राग आला का? अरे, जो व्यक्ती राजहंस होता, राजकारणातील कोहिनूर हिरा होता, ज्या माणसामुळेच लातूरची ओळख अख्ख्या जगाला झाली, त्यांच्या आठवणी तुम्ही पुसायला निघालायत. अरे, लोकांच्यासाठी काम करून लोकांच्या मनावरती नाव कोरलेले स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब, त्यांची लिहिलेली नावं तुम्ही पुसू शकाल, पण त्या हृदयावरती कोरलेली नावं कशी पुसताल रे? हे आहे खाजप आणि हा आहे खाजपचा खरा चेहरा. श्रद्धेय अटलजी म्हणत होते की जेव्हा तुम्ही विरोधकाला विरोधकच समजता ना की दुश्मन, तेव्हा खरी लोकशाही जिवंत असते. पण जेव्हा तुम्ही विरोधकाला दुश्मन समजायला लागता, त्या दिवशी लोकशाहीचा ऱ्हास झालेला असतो. श्रद्धेय विलासरावांनी मराठवाड्याला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. पवार तिकडं बारामती मोठी करण्यामध्ये व्यस्त होते, त्यावेळेस विलासरावांनी लातूरला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. लातूरातल्या प्रत्येक माणसाच्या हृदयावरती नाव कोरलेलं आहे स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचं. त्यांचा फोन आज पण लागतो, विचार करा तुम्ही. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे खाजप आहे ना, यांचं द्वेषी राजकारण म्हणजे यांना माणसात माणूस ठेवायचा नाही, सगळं काही यांना घ्यायचंय आणि शेवटी माणसांच्या बोकांडी बसून हुकुमशाही चालवायची आहे.